मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे एक असं अभियान आहे. तर हे अभियान आपल्याला पूर्ण वर्षभर चालवण्याचं अभियान आहे. तर याच्यामधून आपल्याला त्यांनी काय सांगितलं की मुख्यमंत्र्याला कशी अपेक्षित शाळा आहे त्याप्रमाणे त्यांनी काही मुद्दे दिलेत आपल्याला आणि आपण ते वर्षभर करून हे असं आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचं. आपल्या एखाद्या महिन्यापुरतं वगैरे ठेवायचं नाही आपल्याला. दुसरं आता आपला जो उपक्रम आहे आता सामाजिक व राष्ट्रीय वैयक्तिक सामाजिक व राष्ट्रीय मूल्य. आपण नेहमी घरामध्ये इकडे तिकडे आपण म्हणतो की एखादा चुकलं कोणीच आपण काय म्हणतो त्याला याला संस्कार दिले आहेत का म्हणतो की नाही आपण असे. तर संस्कार चांगले देणं जे शाळेमध्ये आपण देतो किंवा आपल्या घरी देतो आपण तर हेच नैतिक मूल्य आहेत की याप्रमाणे जर आपल्या वागण्यामध्ये आचरणामध्ये आपण हे मुद्दे आणले तर निश्चितच आपण सुद्धा चांगले संस्कार घेतलेत असं होऊ शकते. म्हणून शाळेत असो वा घरी असो किंवा आपण इतर ठिकाणी असो या ठिकाणी आपल्या नैतिक मूल्याचं आपलं पालन झालं पाहिजे आणि आपणही करायचं आणि इतरांना सुद्धा करण्याकरता प्रवृत्त करायचे. कोणी चुकत असेल तर त्याला सुद्धा आपल्याला या नैतिक मूल्याप्रमाणे वागायला सांगायचे आपल्याला. तर असं आपण एखाद्या वेळेस काही आपण जयंत्या वगैरे साजऱ्या करतो तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला काही मूल्य घ्यायची असतात. म्हणून आपण करतो की त्यांचा काहीतरी आदर्श घ्यायचा मोठ्या व्यक्तीचा आणि ते आदर्श आपल्या जीवनामध्ये आचरण करायचे आणि त्याप्रमाणे आपण असं वागायचे. तर अशा प्रकारे हे सगळं आपण या कार्यक्रमानिमित्त आपण वर्षभर या शाळेमध्ये हे कार्यक्रम राबवायचे आणि नैतिक मूल्य आपल्या अंगी स्वीकारायचे.